नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी स्कॉलर्स माइंड अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ मी ज्यावेळेस अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आज पाहू आपण क्लास 6 वर्ग 6 चा बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा पहिला चॅप्टर। त्यातील पहिला प्रश्न, लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोइंग। म्हणजे साइडनी एक फिगर दिली आहे आणि त्या फिगर वरून आपल्याला काय करायचं आहे, इथले जे हे नेम्स आहेत तर ते नेम्स लिहायचे आहेत। तर आता फर्स्ट आहे कोलिनियर पॉइंट्स। आता कोलिनियर्स म्हणजे काय होते, तर कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत म्हणजे आता अशी रेष आहे तर हे जे सरळ रेष आहे तर अशा सरळ रेषेत जे पॉइंट्स आहेत तर ते म्हणजे कोलिनियर्स पॉइंट। आता सरळ रेषेत कोणते कोणते आहेत, एम ओ टी। मग आता ते कसं लिहायचं पहा, पॉइंट एम ओ टी, तो पॉइंट्स करायचा। त्यानंतर सेकंड कोणते आहे, आर ओ एन, पॉइंट्स आर ओ एन। मग त्यानंतर आता हा पॉइंट पी झाला, एच झाला, तर हे कोलिनियर आहेत काय, नाही। पहा इथे सरळ रेषेत फक्त एम ओ टी आणि आर ओ एन हे तीनच, जे ह्या रेषेवरचे हे 3 पॉइंट आणि ह्या लाईन वरचे हे 3 पॉइंट्स हेच फक्त कोलिनियर आहे। म्हणजे सरळ रेषेत असणाऱ्या पॉइंटला काय म्हटलं जाते, कोलिनियर पॉइंट। त्यानंतर सेकंड रेज। आता रे म्हणजे होतो असा जो किरण आहे, रेलाच मराठीत काय म्हटलं ते किरण। आता यातले रे कोणते कोणते आहेत, म्हणजे एका साइडला काय असतं त्याला असं बाणासारखं असतं तर त्याला म्हटलं जाते रेस। आता रेस कोणते कोणते आहेत, ओ पी, रे ओ पी। आता रेचं नाव लिहिताना समोर त्याचे रे असा शब्द लिहायचा, रे ओ पी। त्यानंतर सेकंड आहे रे ओ एन, रे ओ एन। त्यानंतर रे ओ टी, रे ओ टी। त्यानंतर रे ओ एस, रे ओ एस। त्यानंतर रे ओ आर, रे ओ आर। आणि त्यानंतर रे ओ एम, रे ओ एम। हे झाले रेज। त्यानंतर लाईन सेगमेंट्स। आता लाईन सेगमेंट्स आणि लाईन यात फरक आहे। लाईन सेगमेंट्स ही काय असतात, ब्रेक होते म्हणजे त्यांना एंड पॉइंट असते आणि लाईन्सला एंड पॉइंट नसतात। लाईन कशी आहे, ती अशी वाढू शकते दोन्ही साइडने, म्हणजे इकडे पण पुढे जाऊ शकते, इकडे पण पुढे जाऊ शकते। पण लाईन सेगमेंट यांना काय असतात, असे ब्रेक पॉइंट असतात म्हणजे एंड पॉइंट असतात। तर आता लाईन सेगमेंट्स कोणते आहेत, ओ पी। आणि लाईन सेगमेंट्स लिहिताना जसं आपण रेज मध्ये रे नाव लिहिलं, पॉइंट्स मध्ये पॉइंट्स लिहिलं, तर लाईन सेगमेंटचे नाव लिहिताना काय लिहायचं, सेग लिहायचं, सेग। आणि कोणता आहे, ओ पी, ओ पी। पहा आता इथं हा एंड पॉइंट आहे ओ, त्याच्या इकडे लाईन वाढू शकते काय, नाही, म्हणून हे काय झालं, लाईन सेगमेंट झालं। तर सेग ओ पी। त्यानंतर सेग ओ एन, सेग ओ एन। त्यानंतर सेग ओ टी, सेग ओ टी। त्यानंतर सेग ओ एस, सेग ओ एस। त्यानंतर सेग ओ आर, सेग ओ आर। आणि त्यानंतर सेग ओ एम, सेग ओ एम। हे झाले लाईन सेगमेंट। आता त्यानंतर लाईन्स, तर लाईन्सला काय असतात, त्यांना एंड पॉइंट नसतात आणि त्या लाईन्स पुढचं जे पॉइंट्स आहेत तर तिथून त्या पुढे वाढू शकतात, त्याची लेंथ वाढू शकते। मग आता लाईन्स कोणत्या कोणत्या आहेत, आता हे पहा, एम टी लाईन। जसं आता लाईन सेगमेंट लिहिताना सेग आहे तर तसंच लाईनचं नाव लिहिताना लाईन लिहायचं। आणि कोणते आहे, लाईन एम टी। त्यानंतर लाईन आर एन, लाईन आर एन। ह्या झाल्या लाईन्स। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन। आता इथे एक फिगर दिली आहे, ह्या फिगरवरून आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळे जे नाव तयार होतात म्हणजे लाईन्स तयार होतात तर त्या लाईनचे नाव लिहायचे आहे। आता सर्वप्रथम लाईनचं नाव लिहिताना आपल्याला काय लिहायचं असतं, लाईन। आता कोणते आहे, तर सगळ्यात पहिले ही एल वाली, हे जे पूर्ण लाईन्स आहे ना त्या लाईनचं नाव काय, एल, लाईन एल। त्यानंतर लाईन ए बी, लाईन ए बी। त्यानंतर ए बी झाली, आता लाईन ए सी, लाईन ए सी। त्यानंतर लाईन ए डी, लाईन ए डी। त्यानंतर लाईन बी ए
आता ए पासून सुरुवात होणार आहे, आपण लाईन्स लिहिल्या ए बी, ए सी आणि ए डी. त्यानंतर बी पासून सुरुवात होणार याच्या, तर लाईन बी ए, तर बी ए म्हणजेच ए बी, आपण हे असं पण लिहू शकतो. त्यामुळे आता बी ए लिहायचं काम नाही. त्यानंतर लाईन बी सी, लाईन बी सी, त्यानंतर लाईन बी डी, लाईन बी डी. त्यानंतर आता बी पासून झाल्या, आता सी पासून, तर लाईन सी ए, सी ए म्हणजेच ए सी, ते आपण लिहिलंय. त्यानंतर लाईन सी बी, तर सी बी म्हणजेच बी सी, तर ती आपण लिहिलंय. त्यानंतर लाईन सी डी, लाईन सी डी. हा, तर इथं आपल्या ह्या लाईन्सचे नेम लिहून झाले. क्वेश्चन 3, मॅच द फॉलोइंग. आता इथे दोन ग्रुप दिले आहेत, ग्रुप ए, ग्रुप बी. याचा आपल्याला काय करायचं आहे, मॅच करायचे. आता इकडच्या ग्रुप ए मध्ये फिगर्स आहे आणि ग्रुप बी मध्ये त्याचे नेम्स आहे. आता इथं फर्स्ट फिगर आहे, आता ज्याला एंड पॉइंट नसतात, आता याला फर्स्ट फिगर मध्ये एंड पॉइंट नाही आहे, मग ज्याला एंड पॉइंट नाही तर त्याला काय म्हटलं जाते, लाईन. तर याची पेअर कोणासोबत, लाईन सोबत. त्यानंतर आता सेकंड फिगर आहे, याला एंड पॉइंट आहे, तर ज्याला एंड पॉइंट तर त्याला म्हटलं जाते लाईन सेगमेंट. त्यानंतर थर्ड, आता हे कशाचं आहे फिगर, तर ही प्लेन आहे. प्लेन म्हणजे सपाट जागा, प्लेन म्हणजे सपाट जागा. त्यानंतर आता एका इकडून एंड पॉइंट आणि दुसरीकडून एंड पॉइंट नसतं, तर त्याला काय म्हटलं जाते, रे. तर हे झालं रे, याची पेअर रे सोबत. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर बिलो, नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन अँड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. आता इथं ही जी फिगर दिली आहे, ह्या फिगर मधून आपल्याला पॅरलल लाईन्स कोणत्या कोणत्या त्याचे नाव लिहायचे आहे. फर्स्ट आहे पॅरलल लाईन्स. आता पहा त्यातल्या आता पॅरलल लाईन्स कोणत्या कोणत्या आहे. लाईन ए, याच्यासोबत पॅरलल लाईन कोणती आहे, पी. लाईन ए, लाईन बी फर्स्ट. त्यानंतर लाईन बी, याच्यासोबत पॅरलल कोणती आहे, लाईन एम. आणखी कोणती आहे, लाईन क्यू. त्यानंतर सेकंड लाईन बी, याच्यासोबत पॅरलल लाईन एम आणि लाईन क्यू. त्यानंतर आहे द कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईन. आता कॉन्करंट लाईन म्हणजे काय होते, ज्या लाईन एकमेकाला क्रॉस होतात. अशा कोणत्या कोणत्या लाईन्स आहेत. फर्स्ट लाईन ए, लाईन बी, लाईन सी, या एकमेकाला क्रॉस होतात ना, म्हणून या झाल्या कॉन्करंट लाईन. लाईन ए, लाईन बी, लाईन सी. त्यानंतर याच्या सोबत आणखी लाईन क्रॉस होते, ती कोणती, ए सी, किंवा आपण ए डी पण लिहू शकतो, लाईन ए सी. त्यानंतर आणखी कोणत्या कॉन्फरन्स आहे, लाईन पी क्यू क्रॉस होतात. त्यानंतर आणखी याच्यासोबत कोणती क्रॉस होते, लाईन ए डी, किंवा आपण सी डी पण लिहू शकतो, लाईन पी, लाईन क्यू आणि सी डी, लाईन सी डी. त्यानंतर द पॉइंट्स ऑफ कॉन्फरन्स, म्हणजे जिथे लाईन कॉन्फरन्स होतात, क्रॉस होतात, असे पॉइंट कोणते कोणते आहे, पॉइंट ए आणि पॉइंट डी. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स कोणते कोणते, पॉइंट ए, त्यानंतर पॉइंट डी. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 1 संपलेला आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूने जे बेल आयकॉन आहे तर त्यावर क्लिक करा, जेणेकरून यावेळेस मी पुढचा प्रॅक्टिस सेट अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.